जय महाराष्ट्र, मी दीप्ती लेले। दिवाळी प्रकाशाचा उत्सव आहेच खरा। प्रकाशाचं मोल त्यांना विचारावं ज्यांनी आयुष्यात केवळ अंधारच पाहिलाय। देश आणि राज्याच्या आपल्या प्रगतीपासून दूर समाजाचा दुर्लक्षित वर्ग आपल्या बळावर प्रकाश खेचून आणतोय। त्यांच्या हिमतीला सलाम करूया आज मोहीममध्ये। दिवाळीचा सण आपल्या सगळ्यांसाठी आनंद घेऊन येतो, मात्र अलिबाग तालुक्यातल्या आदिवासी पाड्यांसाठी तो यंदा विशेष आहे, कारण ही दिवाळी खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी दीपोत्सव घेऊन आली आहे। पिढ्यानपिढ्या अंधारात चाचपडणाऱ्या इथल्या आदिवासी पाड्यांवर आत्ता कुठे वीज पोहोचली आहे, त्यामुळे त्यांचं अख्खं आयुष्यच बदलून गेलंय। अलिबाग तालुक्यातल्या होंडावाडीचं हे चित्र। इथले स्थानिक आणि चिमुरडी पोरं आनंदानं बेभान झाली आहेत। त्यांच्या वाड्यांवर अखेर रात्रीही सूर्य उगवलाय। अंधारात जगणं हरवून बसलेल्यांसाठी ही दिवाळी खऱ्या अर्थानं दीपोत्सव घेऊन आली आहे। फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश। या ओळी आज इथल्या आदिवासी पाड्यावर प्रत्यक्षात उतरल्यात। त्यामुळेच पिढ्यानपिढ्या अंधारात खितपत पडलेल्या, काळोखात चाचपडणाऱ्या इथल्या माणसांना आता नवी स्वप्न पडू लागली आहेत। या वाड्यांवर पडलेला उजेड पाहण्यासाठी आम्ही होंडावाडीकडे निघालो, पण तुमच्या आमच्या आयुष्यात विकासाचं पर्व घेऊन येणारा हा प्रगतीपथ अचानक एका वळणावर थांबला आणि सुरू झाली होंडावाडीची कहाणी। डोंगर दऱ्यातून वाट काढत 2.5 तासांच्या पायपिटीनंतर होंडावाडीत पोहोचलो आणि वाडी दिव्यांच्या प्रकाशात झगमगत होती। इथल्या माणसांनी पिढ्यानपिढ्या पाहिलेलं स्वप्न अखेर साकार झालं। तर आम्ही असंच बसल्यानंतर चर्चा करायची, आपल्याकडे लाईट कधी येईल, आपण बल्ब कधी बघणार आहोत, आपण फॅनची हवा कधी घेणार आहोत। असे आमचे पिढ्याने पिढ्या चालत चालल्या, चर्चा होत चालली। हजारभर लोकसंख्या असलेल्या या 4 वाड्यांच्या कित्येक पिढ्या वनविभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अंधारात चाचपडत होत्या। मात्र इथल्या स्थानिकांनी परिस्थितीपुढे शरणागती न पत्करता प्रयत्नांची शर्थ केली आणि वीज अक्षरशः खेचून आणली। लोकांना एकत्र आम्ही केलं की आपल्याला लाईट यायची आहे, आणायची आहे, तर हे मटेरियल आणायचं कसं। तर लोकांनी तयारी ठेवली की हे आपण खांद्या डोक्यावर आणू शकतो। शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी याच्यात श्रमकष्ट घेतले आणि त्यांच्या पद्धतीने ते फॉरेस्टची मंजुरी आणून आज ही लाईट इथपर्यंत पोहोचलेली आहे। चाकांमुळे जग धावायला लागलं आणि विजेनं त्याची गती आणखी वाढवली। होंडावाडीकरांच्या आयुष्यात वीज आली आहे, त्यामुळं विकासाचं रुतलेलं चाक बाहेर येईल आणि या चिमुकल्यांचं आयुष्य भविष्य उजळून निघेल। भविष्याकडून या पलीकडे अपेक्षा तरी काय करायची। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित खांबे सोबत विलास बडे, जय महाराष्ट्र, होंडावाडी, अलिबाग। अडचणी अडथळे आहेतच, मात्र त्यांच्यामुळे संघर्षाला अधिक धार येत असते, असंच जणू हे आदिवासी सांगतायत। आपले प्रतिनिधी विलास बडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। अलिबाग तालुक्यातल्या होंडावाडी सह इतर आणखी 3 वाड्या ज्या आहेत त्या वाड्यांसाठी यावर्षीची दिवाळी अत्यंत वेगळी आहे, कारण खऱ्या अर्थानं त्यांच्या आयुष्यामध्ये आज प्रकाश आलेला आहे। गेली कित्येक वर्ष काळोखात खिचपत पडलेली, अंधारात आपलं भविष्य चाचपडणारी ही सगळी माणसं आज प्रकाशानं उजळून निघालेली आहेत, कारण आता या वाड्यांवरती खऱ्या अर्थानं जी आहे ती वीज आलेली आहे आणि त्यामुळं वीज असणं त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार झालेलं आहे। आपल्यासोबत हे सगळे आदिवासी बांधव आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ह्या दिवाळीत तुमच्या घरी वीज आली आहे, तुमचं स्वप्न साकार झालंय, काय वाटतंय तुम्हाला? आनंद झालाय, चांगला वाटतंय आम्हाला। काय वाटायचं तुम्हाला? पूर्वी आम्हाला वेगळं वाटायचं अंधारामध्ये, आता घरामध्ये लाईट, फॅन, टीव्ही आली, त्याच्यामुळे आम्हाला चांगला आनंद झालेला आहे। आधी कसं होतं गाव, कसं तुम्ही चाच पडायचा? आधी आमच्याकडे म्हणजे काही दिवाबत्ती होती, म्हणजे रॉकेलची, तर खूप अंधार होता आणि तेव्हा काय आम्हाला एवढे मनाचे आनंद लुटायचे हे आम्हाला स्वप्न नव्हते।
आम्ही स्वप्न हेच राहायचो की आमच्या घरी कधी बल येतो, कधी लाईट येते आमच्याकडे हा आणि आम्ही चांगल्या आनंदाने खेळतो, हा हे आम्हाला वाटायचे. बर, आज स्वप्न साकार झालं. आज स्वप्न साकार झालं. पण तुमच्या गावामध्ये आजपर्यंत लाईट का आली नव्हती? काय कारण होतं त्याच्या मागे? आता हे कारण म्हणजे आमच्याकडे सध्या आम्ही 5-6 किलोमीटर लांबवर आहोत हा आणि खूप आपल्याला फॉरेची अडचण होती, त्याच्यामुळं लाईटचं काही झटपट काम झालेलं नाही. ते आदिवासी स्वतःच सांगतात की वीज का आली नव्हती. त्यांनी हुडकून काढलं की वीज येण्यात काय अडथळे आहेत आणि मग त्याच्यावरती मात कशी करायची हे देखील या लोकांनीच शोधलं. ह्यांना आपण अशिक्षित म्हणतो, दुर्लक्षित म्हणतो, शोषित म्हणतो, मात्र त्यांनी आपल्या सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे की तिमिरातून तेजाकडे कसं जायचं असतं. अशीच काही ठाण्यामधली मंडळी आपल्यासोबत येणार आहेत मोहीमच्या पुढच्या भागात. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.